वेलकम स्टुडंट्स वन्स अगेन. आज आपण वर्टिकल सर्क्युलर मोशनचा अतिशय महत्त्वाचा मुद्दा बघणार आहे. बोर्डकडे बघा. हेडिंग द्या कायनेमॅटिक्स ऑफ वर्टिकल सर्क्युलर मोशन. काय म्हणलं आपण? कायनेमॅटिक्स ऑफ वर्टिकल सर्क्युलर मोशन. आणि त्यामध्ये आपल्याला आज बघायचं आहे व्हॉट आर द डिफरंट वेलॉसिटीज ॲट लोअर मोस्ट पोझिशन, दॅट इज पॉइंट ए. जेव्हा प्रिव्हियस लेक्चरमध्ये ऑलरेडी आपण सांगितलेलं आहे. नंतर मिडवे पोझिशन ॲट पॉइंट बी आणि अप्पर मोस्ट पोझिशन म्हणजेच ॲट पॉइंट डी. आपल्या डायग्रामनुसार असं काय पाठ करू नका की ए बी डी अप्पर मोस्ट लोअर मोस्ट नावं द्यायचे. इट इज युअर चॉईस. पण आपला जो रेफरन्सचा डायग्राम जो आहे, जी डायग्राम रेफरन्स वापरले त्या डायग्रामनुसार मी सांगतोय तुम्हाला की इथं ए ला म्हणलंय लोअर मोस्ट पोझिशन, बी ला म्हणलंय आपण मिडवे पोझिशन आणि डी ला म्हणलंय अपर मोस्ट पोझिशन. आता आपण वेलोसिटी ॲट पॉइंट डी काढून घेऊया. दॅट इज व्हेरी इझी टू कॅल्क्युलेट. डायग्राम कडे बघायचा व्यवस्थित. मला सांगा ॲट पॉइंट डी टेन्शन किती आले? व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ टेन्शन ॲट पॉइंट डी? 0. बरोबर आहे ना? किती आले टेन्शन? 0. आता आपण बोर्डकडे बघा. इथं ऑलरेडी प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण दिलेलं इक्वेशन आहे टेन्शन ॲट पॉइंट डी इज इक्वल टू 0. आता इक्वेशन ऑफ इक्विलिब्रियम इथं रिराईट करूया. ॲट पॉइंट डी या न्यू लाईन फर्स्ट पॉइंट. वी नो दॅट आपल्याला माहिती आहे. वी नो दॅट व्हॉट वी नो, व्हेरी बेसिक थिंग. वेलोसिटी ॲट पॉइंट डी किंवा कंडिशन ऑफ इक्विलिब्रियम ॲट पॉइंट डी काय ते सांगा. mg ला mg as it is डाऊनवर्ड. बघा ना, mg ला mg as it is डाऊनवर्ड. त्यासोबत टेन्शन आहेच प्लस td इक्वल टू व्हॉट mvd स्क्वेअर बाय r. हे इक्वेशन आपण प्रिव्हियस लेक्चर मध्ये सुद्धा लिहिलं होतं. डोंट फॉरगेट इट. आता आपण टेन्शन ॲट पॉइंट डी ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. काय व्हॅल्यू सांगा टेन्शन ॲट पॉइंट डी ची? टेन्शन ॲट पॉइंट डी इक्वल टू 0. सो राईट डाऊन पुट टीडी इक्वल टू 0. काय लिहिलं आपण? टेन्शन ॲट पॉइंट डी इक्वल टू क्या लिखा मैंने? ॲट पॉइंट डी 0. वर किंमत भरा. मग काय येणार सांगा? आय हॅव mg प्लस 0 लिहिलं mg प्लस 0 इक्वल टू mvd स्क्वेअर बाय r. क्या लिखा? अंडरस्टँड प्रॉपरली. टेन्शन पॉइंट डी इक्वल टू 0 ठेवल्यानंतर mg ला mg ॲज इट इज, td ला td 0, mvd स्क्वेअर बाय r ॲज इट इज. आता आपण हे सॉल्व केल्यानंतर हे 0 निघून जाणार. बरं, आले इक्वेशन लिहूया आपण. साइन बोर्डवर बघायचा व्यवस्थित. काय ना सांगा mg इक्वल टू mvd स्क्वेअर बाय r. mvd स्क्वेअर बाय r. सॉल्व करा इक्वेशन. काय ते बघा. दिस m will be cancelled. this m cancel. आपल्या वेलोसिटी ॲट पॉइंट डी काढायचं आहे. हे आपलं मेन टार्गेट आहे आर्टिकल मधलं. दिलेल्या बघ कायनेमॅटिक्स मध्ये आपल्याला काय डिराईव्ह करायचं आहे? वेलोसिटी ॲट पॉइंट डी, ए आणि बी. टेन्शन ऑलरेडी काढले. आपला आजचा मुद्दा काय? कॅल्क्युलेशन ऑफ वेलोसिटी. मग व्हीडी काढूया आपण. मग काय ना सांगा व्हीडी एका बाजूला ठेवा. ही टर्म इकडे शिफ्ट करा राईट साईडला. मग काय ना rg इक्वल टू व्हॉट? राईट vd स्क्वेअर. vd स्क्वेअर इक्वल टू व्हॉट? rg. बाजू बदलून लिहा. मग काय ना सांगा vd स्क्वेअर इक्वल टू व्हॉट? rg. दोन मध्ये स्क्वेअर रूट घ्या. व्हॉट वी गेट? vd इक्वल टू अंडर रूट rg. जबरदस्त इक्वेशन मिळालं आपल्याला. वेलोसिटी ॲट पॉइंट डी इक्वल टू अंडर रूट rg
हे इक्वेशन आपल्या आर्टिकल मधलं आहे, त्याला आपण 1 मानूया. इक्वेशन डिराईव्ह केलं. पहिला काय इक्वेशन मिळालं, व्हीडी इक्वल अंडर आरजी. हे काय व्हीडी आहे? हे व्हीडी आहे अप्पर मोस्ट पोझिशन पशी असणारी. काय आहे? अप्पर मोस्ट पोझिशन पशी असणारी वेलोसिटी किती मिळाली आपल्याला? तर ती आहे अंडर रूट आरजी. आता पुढचा मुद्दा राहतो महत्वाचा, तो म्हणजे कोणता? की ऍट पॉइंट ए किती असेल वेलोसिटी, व्ही किती असेल, व्ही ऍट पॉइंट ए, ते आपण डिराईव्ह करूया. मग त्याकरता अतिशय हायलाइटिंग स्टेप मी सांगतोय. बुक्स मध्ये वेगळ्या पद्धतीने सांगितलेले आहे, परंतु सिंपल मेथड अकॉर्डिंग टू रूल ऑफ फिजिक्स विल यूज हिअर. त्यामुळे ह्या स्टेपला स्टार मार्क करा लगेच. सेकंड स्टार मार्क का बघा आर्टिकल मध्ये करा स्टार मार्क. अप्लाइंग लॉ ऑफ कंजर्वेशन. क्या लिखा? अप्लाइंग लॉ ऑफ कंजर्वेशन ऑफ एनर्जी. एलसीएम अप्लाइंग लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी आपण अप्लाय केल्यानंतर इक्वेशन काय मिळते बघा. आता आपण हा जो लॉ वापरणार आहे सुरुवातीला 2 पॉइंट जवळ वापरा. लक्षात ठेवा हायलाइटिंग पॉइंट काही क्ल्यू असतात, क्ल्यू हे माहीत पाहिजे. इक्वेशन मध्ये डिराईव्ह करताना काही समीकरणामध्ये काही महत्त्वाचे टप्पे असतात, ती माहिती पाहिजे. अदरवाइज एक्झाम मध्ये इट विल टेक लॉट ऑफ टाइम, इट विल वेस्ट युअर टाइम. वेळ पेपर करून होणार नाही त्यासाठी. म्हणून वारंवार सांगतो हायलाइटिंग स्टेप विसरायचे नाही तरी सुद्धा. काय म्हणलं? अप्लाइंग लॉ ऑफ कंजर्वेशन ऑफ एनर्जी ऍट पॉइंट डी अँड पॉइंट ए, हे लक्षात ठेवा. सो द्या ऍट पॉइंट डी हा अप्पर मोस्ट पोझिशन आणि लिहा अँड ऍट पॉइंट ए अँड at point E. तो वापरूया लॉ. काय म्हणते इक्वेशन बघा. लेट अस स्टार्ट अंडरस्टँड व्हॉट इज द इक्वेशन. आता जेव्हा आपण एखाद्या ऑब्जेक्टची टोटल एनर्जी बद्दल बोलतो, म्हणजे काय मला म्हणायचं आहे बघा की लॉ ऑफ कंजर्वेशन ऑफ एनर्जी मध्ये आपल्याला त्या ऑब्जेक्टच्या टोटल एनर्जी बद्दल बोलायचं आहे. कशाबद्दल बोलायचं आहे? टोटल एनर्जी बद्दल बोलायचं आहे. आणि लॉ आपल्याला काय म्हणतो की नेट एनर्जी ऍट डिफरंट पॉइंट इज ऑलवेज कॉन्स्टंट. म्हणजे काय? टोटल एनर्जी इज ऑलवेज कॉन्स्टंट. मग तो वापरू इक्वेशन ती. मग काय येणार? आय कॅन राईट देअरफॉर टोटल एनर्जी दॅट इज टी ऍट पॉइंट डी इज इक्वल टू टी ऍट पॉइंट ए. टोटल एनर्जी जी आहे आपला ऑब्जेक्ट सेमच आहे हो, तो कुठे बदलला? मग त्याची टोटल एनर्जी डी पशी आणि टोटल एनर्जी ए जवळ समान असणार आहे. कोण म्हणते असं? लॉ ऑफ कंजर्वेशन ऑफ एनर्जी हा लॉ म्हणतो आपल्याला. हेन्स वी हॅव टू एक्सेप्ट इट ॲज इट इज. टी ऍट डी इक्वल टी ऍट ए. टी म्हणजे काय असतं? टी म्हणजे काय असतं? समेशन ऑफ कायनेटिक एनर्जी अँड पोटेन्शियल एनर्जी. तर लिहा न्यू लाईन देअरफॉर की ऍट पॉइंट डी प्लस पी ऍट पॉइंट डी. काय म्हणलं? के ऍट पॉइंट डी प्लस पी ऍट पॉइंट डी इक्वल टू वापरा फॉर्म्युला के ऍट पॉइंट ए. काय ऑलरेडी लिहिलं पण ए म्हणून इथं. मग के ऍट पॉइंट ए प्लस पीई ऍट पॉइंट ए. हे माहित पाहिजे आपल्याला. हे सगळे बेसिक इक्वेशन्स आहेत, लक्षात ठेवा. डोंट फॉरगेट इट. आता मुद्दा असा राहतो की के आणि पी ची इक्वेशन कशी लिहायची? व्हेरी इझी टू अंडरस्टँड. बोर्डकडे बघायचंय.
If you see the board, we can easily write की के at point D and P at point D ह्या करता आपले बेसिक इक्वेशन वापरा. तर कायनेटिक्सचा बेसिक फॉर्म्युला काय आहे? 1/2 mv स्क्वेअर. म्हणजे हा फॉर्म्युला के साठी काय ना सांगा? 1/2 m vd स्क्वेअर. बरोबर आहे ना? 1/2 mv स्क्वेअर हो. 1/2 मास m आहे, वेलोसिटी ॲट पॉइंट डी म्हणून vd स्क्वेअर प्लस ला प्लस. आता आपल्याला पीई चा फॉर्म्युला कसा लिहितोय तुम्ही नोटबुक मध्ये टॉप मार्जिन लिहा. रिमेंबर पीई इक्वल टू mgh. कोणत्याही पार्टिकलचा पीई काढा असेल तर आपला फॉर्म्युला काय? mgh. तो वापरावा हा फॉर्म्युला mgh. इथे h म्हणजे काय हो? हियर h स्टँड्स फॉर, इकडे बघा, हियर h स्टँड्स फॉर हाईट. ऑब्जेक्टची हाईट, किती उंचीवर ऑब्जेक्ट आहे तो. आता हाईट मोजायची कुठून समजून घ्या. जिथून पार्टिकल मूव्ह झालेला आहे, जिथून पार्टिकल सुरुवात केलेली आहे तिथून एच मोजा. मग आता आपल्याला पार्टिकल सुरुवात कुठून करतोय? आपला पार्टिकल पॉइंट ए पासून. त्यामुळे एच कुठून मोजणार मी? आय ऑलवेज मेजर एच फ्रॉम ए पॉइंट. हे डायग्राम मध्ये लिहा, दाखवा डायग्राम मध्ये. ए पॉइंट मला रेफरन्स पॉइंट आरपी. ए पॉइंट काय आहे? रेफरन्स पॉइंट. आता मला सांगा रेफरन्स पॉइंट ए पासून हे डी चं अंतर कितना आहे, किती आहे, किती अंतर आहे डी चं, हाईट किती आहे? तर बघा हा आर ऑलरेडी हे आर आहे की सांगा बरं. हे आर प्लस हा वरचा आर झालं किती? आर प्लस आर 2r. Can I write then h equal to 2r? Yes, we can write. So we can write here formula for P. P कुठला आहे? P at point D. करा substitute. मग काय ना? mgh किती आला? 2r. और इथं h at point D किती? r plus r 2r. अंतर कुठून मोजलं? a पासून. इक्वल टू ला इक्वल टू वापरा फॉर्म्युला के ॲट पॉइंट ए काय ना? 1/2 m va स्क्वेअर. क्या लिखा? 1/2 m va स्क्वेअर. व्हेरी इंपॉर्टंट इक्वेशन वी आर डन. प्लस ला प्लस, प्लस ला प्लस. आता मला सांगा mg. आता मला सांगा ॲट पॉइंट ए हाईट किती असेल? ॲट पॉइंट ए हाईट किती असणार तुम्ही सांगायचं, मला विचार करून सांगा. ॲट पॉइंट ए व्हॉट इज अ हाईट? आता मला सांगा आपण मोजलंय अंतर ए पासून आणि पॉइंट ए जवळ असणार आहे, तर ए पासूनचा अंतर किती असणार? 0. जिथून मोजले अहो इकडे बघा, मी अंतर इथून मोजते, माझ्या हाताकडे बघा, इथून मोजतो अंतर, माझा पॉइंट इथेच आहे, तर हाईट काय झाली? 0 म्हणाला. एच इक्वल टू 0. कॉमन सेन्स. आय राईट हियर mg h इक्वल टू 0. खाली आपण mg इंटू 0 करा सॉल्व. मग काय राहिलं बघा? राईट 1/2 m vd स्क्वेअर प्लस हे 2 इकडे घ्या, मग काय 2 टाइम्स mgr. बरोबर आहे? 2 टाइम्स mgr इक्वल टू ॲज इट इज 1/2 m va स्क्वेअर. व्यवस्थित लिहायचं आहे. ओके. आता 1/2 m va स्क्वेअर आलं. इफ आय यूज द बेसिक मॅथमेटिक्स स्टेप, सो मल्टिप्लाय बाय 2 ऑन बोथ साइड. लिहा न्यू लाइन. मल्टिप्लाय बाय 2 ऑन बोथ साइड्स. मल्टिप्लाय बाय 2 ऑन बोथ साइड्स. व्हॉट वी गेट सांगा बरं. आता हे 2 गेला माहिती आहे, नंतर आला काय फक्त m vd स्क्वेअर येणार. हे 2 लिहून गेला ना 2 मल्टिप्लाय केल्यामुळे. पण 2 × 2 किती येणार? 2 × 2 किती येणार इथं? 4 प्लस काय येणार मग? 4 mgr. इथलाही 1/2 निघून जाणार काय? m va स्क्वेअर. लॉजिक समजून घ्या. आता मला असं दिसतं इथं दोन्ही बाजूला m कॉमन आहे, m ला कोण कॅन्सल.
डिवायडिंग बाय एम ऑन बोथ साइड. वी कॅन डू दिस स्टेप. बरं राहिला काय सांगा, VD स्क्वेअर प्लस ला प्लस 4RG इक्वल टू VA स्क्वेअर. काय अडचण? आय थिंक देयर इज नो प्रॉब्लेम टिल नाव. परंतु VD आपण काढलाय हो. VD काढलेला बघा इक्वेशन 1 मध्ये बघा आपल्या VD इक्वल टू √RG इंटिजर ठेवले हो त्याला, कारण पुढे लागणार आपल्याला. VD इक्वल टू किती आहे √RG तर स्क्वेअर करा, मग काय ना दिस रूट सिम्बॉल रिमूव्ड. व्हॉट रिमेन्स RG फ्रॉम इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये बघा नाही तर स्क्वेअर केलं काय ना RG फक्त रूट निघून झाला. प्लस ला प्लस काय आलं 4RG इक्वल टू काय आलं VA स्क्वेअर. आता आपण सॉल्व करूया, मग काय येते पहा. Then what we get here? 4RG plus 4RG, 5RG. So I get 5RG equal to काय आलं VA square. बाजू बदलून लिहा, मग काय ना VA square equal to what? 5RG. Then take a square root on both sides. What we get here? Therefore VA equal to what? Under root 5RG. हे अतिशय इम्पॉर्टंट क्वेश्चन मिळालं मला, ज्याला मी क्वेश्चन नंबर 2 म्हणतोय. कशाचे क्वेश्चन मिळालं आपल्याला? वेलोसिटी ऑफ ए पार्टिकल परफॉर्मिंग वर्टिकल सर्क्युलर मोशन ॲट लोअर मोस्ट पोझिशन दॅट इज A. मग काय क्वेश्चन मिळालं? VA इक्वल टू अंडर रूट 5RG. इक्वेशन नंबर 2. इक्वेशन नंबर 1 ऑलरेडी आपण वापरलेला आहे. नाउ विल गो टू कॅल्क्युलेट वेलोसिटी ॲट पॉइंट B. देन इन नेक्स्ट पॉइंट कॅल्क्युलेशन ऑफ calculation of velocity at point B. Calculation of velocity at point B. Okay, डायरेक्ट बघा. नेहमी स्टेप मागाची स्टेप आपली वापरा. मागाची स्टेप काय सांगा? अप्लाइंग लॉ ऑफ कंजर्वेशन ऑफ एनर्जी. ह्या न्यू लाईन अप्लाइंग लॉ ऑफ कंजर्वेशन ऑफ एनर्जी. आता आपण कुठे वापरूया आपला हा लॉ? विल यूज दिस लॉ ॲट पॉइंट D अँड ॲट पॉइंट B. लिहा ॲट पॉइंट D अँड ॲट पॉइंट B. D आणि B जवळ आपण LCM वापरूया. लिहूया स्टेप बाय स्टेप. सांगा कायनेटिक एनर्जी ॲट पॉइंट D. आपण जरा डिरेक्टली काही पॉइंट्स लिहूया जे ऑलरेडी आपण डिराइव्ह केलेलं आहे मागच्या इक्वेशन मध्ये. वेलोसिटी ॲट पॉइंट D काय नाव? कायनेटिक एनर्जी ॲट पॉइंट D 1/2 द्या लवकर. 1/2 m VD स्क्वेअर. ही झाली KE ॲट पॉइंट D. मग इक्वेशन रिपीट करायला लागले हो परत एकदा. प्लस ला प्लस PE ॲट पॉइंट D काय ना mg. h किती आहे? 2r. बघा h किती आहे? rp पासूनचा अंतर किती आहे? d चं. हाईट r प्लस r हे राहिलं राईट. r प्लस r किती? 2r. इक्वल टू आता वापरा KE ॲट पॉइंट B. काय फॉर्म्युला? 1/2 m VB स्क्वेअर. m VB स्क्वेअर प्लस ला प्लस लिहा mg. आता मला सांगा ॲट पॉइंट B जवळ किती असणार हाईट? बघा ना rp पासून B चं अंतर किती आहे? तर बघा ना इथं पॉइंट B आहे. किती अंतर आहे? r. हेन्स h विल बी r ओनली. mg into r. आता m कॉमन दोन्ही बाजूला m ला कॅन्सल करा. मग काय येणार?
VD स्क्वेअर बाय 2 प्लस 2RG इक्वल टू काय येणार आहे VB स्क्वेअर बाय 2 प्लस काय येणार RG. दोन मल्टिप्लाय करा दोन्ही बाजूला. मल्टिप्लाइंग बाय 2 ऑन बोथ साइड, राइट डाउन. मल्टिप्लाइंग बाय 2 on both sides. Very easy to understand. Very easy to understand. मल्टिप्लाय कर दोन काय नाम सांगा. VD मतलब 2 निघून जाणार. VD स्क्वेअर मतलब राहणार काय VD स्क्वेअर प्लस 2 into 2 4RG इज इक्वल टू इथं 2 निघून गेलो काय आलं VB स्क्वेअर प्लस काय आलं RG. yes or no? Very easy to understand. आपल्याला VB स्क्वेअर काढायचा विसरू नका. आता VD स्क्वेअर ऑर्डर आपण काढलेला. VD किती आहे हो VD किती आहे अंडर रूट RG किंमत भरा. मग VD स्क्वेअर केला काय येणार रूट निघून जाणार. मग राहणार काय फक्त RG प्लस 4RG. हे इक्वेशन नंबर 1 मधून लिहिलेलं आहे. म्हणून यू कॅन राईट द रिझन इक्वेशन नंबर 1 मधून और फ्रॉम इक्वेशन 1 वी कॅन राईट VD स्क्वेअर केला रूट निघून गेलं RG प्लस हे 4RG इक्वल टू व्हॉट VB स्क्वेअर प्लस RG. आता किमती भरा. व्हॉट वी गेट लुक ॲट द बोर्ड एव्हरीबडी. इथून आपण इकडे चाललोय साईड इकडे बघायचं व्यवस्थित. स्टेप बघा समजून घ्या. आता मला सांगा तुम्ही इथं आपण हे 4RG प्लस RG काय झालं 5RG 5 टाइम्स RG इक्वल टू हे VB स्क्वेअर आपल्याला काढायचं आहे हे विसरू नका. मग काय ना सांगा VB स्क्वेअर इक्वल टू काय येणार VB स्क्वेअर. आता मुद्दा असा राहतोय आपण इथं जेव्हा 2 ने मल्टिप्लाय केलं तर इथं वी हॅव टू राईट वन इम्पॉर्टंट थिंग. इथं आपण 2 मल्टिप्लाय केले काय आलं बघा इथं VD स्क्वेअर प्लस 4RG प्लस VB स्क्वेअर and here when we multiply here we have like 2 and 2 so what we get then 2RG इथं काय ना सांगा VB स्क्वेअर प्लस what 2 times RG. don't forget. आता आपल्याला VB स्क्वेअर काढायचं आहे बघा ना इथं VB स्क्वेअर प्लस 2 into RG म्हणून डायरेक्ट लिहिलं इथं 2RG इथं 2RG इथं 2RG इथं पण 2RG. आता हे 2RG शिफ्ट कर लेफ्ट हँड साइडला. मग काय ना सांगा VB स्क्वेअर इक्वल टू आणि आता आपण we multiply by 2 don't forget in this step. Hence we get this term 2RG. VB स्क्वेअर काय ना सांगा मग 5RG minus 2 times RG. तो बताओ क्या आएगा then VB square equal to what 5 minus 2 3 that's why 3RG. दोन्ही बाजू स्क्वेअर रूट घ्या. मग काय ना सांगा VB equal to what under root 3RG. so this is a very important equation we derived. इक्वेशन नंबर 3 म्हणूया आपण. बघा आता आपल्याला वेलोसिटी मिळाली का बघा तिन्ही पोझिशनची. यस वी गॉट वेलोसिटी ॲट पॉइंट डी. अप्पर मोस्ट पोझिशनला किती वेलोसिटी आहे अंडर रूट RG. नंतर वेलोसिटी ॲट पॉइंट समजून घ्या वेलोसिटी ॲट पॉइंट ए किती आले आपले वेलोसिटी ॲट पॉइंट ए वी कॅल्क्युलेटेड अंडर रूट 5RG इक्वेशन नंबर 2. नंतर वेलोसिटी ॲट पॉइंट बी म्हणजे मिडवे पोझिशनला किती मिळाले वेलोसिटी अंडर रूट 3RG. आणि जर तुम्ही हे व्हॅल्यूज या इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट केले कोणत्या इक्वेशन मध्ये TA इक्वल टू TB इक्वल टू देन यू कॅन इझिली कॅल्क्युलेट टेन्शन ॲट पॉइंट ए अँड टेन्शन ॲट पॉइंट बी. जे मी तुम्हाला हे आर्टिकल चालू होताना बोललो होतो की कायनेमॅटिक्स मध्ये आपल्याला काय डिराइव्ह करायचं आहे वेलोसिटी ॲट डिफरंट पोझिशन्स वेलोसिटी ॲट डिफरंट पोझिशन्स अँड टेन्शन्स ॲट डिफरंट पोझिशन्स. इथं आपण पोझिशन कोणकोणत्या विचारात घेतल्या वी हॅव कन्सिडर्ड लोअर मोस्ट पोझिशन मिडवे पोझिशन अँड अप्पर मोस्ट पोझिशन. देन वी गॉट द इक्वेशन फायनली velocity at point D uppermost position under root RG then lowermost position that is point A under root 5RG and midway position under root 3RG. आता आपण ह्यातून एक सिंपल कंक्लुजन डिराइव्ह करू शकतोय. लर्न न्यू लाइन which is last point of this article. The heading note
Write note. Write down note मध्ये लिहा. We know that velocity at A V equal to under root 5 rg. Velocity at point B लिहा under root 3 rg. नोट मध्ये आपण असे मुद्दे टाकतो जे मुद्दे आपल्याला सीईटी करता फार महत्त्वाचे असतात. आणि वेलोसिटी ॲट पॉइंट डी किती अपर मोस्ट पोझिशनला किती वेलोसिटी आहे? यू ऑलवेज रिमेंबर व्हेरी वेल. सो वेलोसिटी ॲट पॉइंट बी किती आहे? अंडर रूट 3 rg. वेलोसिटी ॲट पॉइंट ए लिहिलं. वेलोसिटी ॲट पॉइंट डी किती आले? वेलोसिटी ॲट पॉइंट डी अंडर रूट rg. जर आपण या तिन्ही वेगांची तुलना जर केली, then I can easily write down velocity at point A is greater than velocity at point B is greater than velocity at point D. See this question, they give the options and they ask arrange in descending or ascending order of the velocities. So we can easily say कि topmost position ला velocity सगळ्यात कमी आहे, बॉटम मोस्ट पोझिशनला वेलोसिटी सगळ्यात जास्त आहे. सो वेलोसिटी मॅक्सिमम ॲट पॉइंट ए किती आहे? अंडर रूट 5 rg ही सगळ्यात जास्त वेलोसिटी. नंतर मिडवेला किती आहे? अंडर रूट 3 rg. आणि सगळ्यात कमी कुठं आहे? टॉप मोस्ट पोझिशनला, दॅट इज अंडर रूट rg. इट मीन्स दॅट की पार्टिकल जेव्हा टॉप मोस्टला असणार तो कमी वेगात फिरणार आहे आणि जेव्हा तो खाली आला इट विल गो इमिडिएटली अप ॲट बॉटम मोस्ट पोझिशन. म्हणून बॉटम मोस्ट पोझिशनला आपल्याला वेलोसिटी सगळ्यात जास्त लागते. अँड दॅट इज लॉजिकली वी प्रूव्ड. हेन्स वी कॅन से दॅट वेलोसिटी ॲट पॉइंट ए इज मॅक्सिमम दॅन ॲट पॉइंट बी दॅन ॲट पॉइंट डी. So this is a very important conclusion we have derived in this article. Which is the article? Kinematics of what? Vertical circular motion. याला आपण रिकॅप घेऊया. व्हॉट इज द इम्पॉर्टंट पार्ट? पहिला पॉइंट काय असणार? डायग्राम. दुसरे मुद्दे आपण काय लिहायचा? लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी ॲप्लिकेशन करणं फार गरजेचं आहे. इनिशियली वी हॅव टेकन डी अँड ए पॉइंट, देन वी हॅव टेकन बी अँड डी पॉइंट, अँड अकॉर्डिंगली we derived the equation which is very important. And what are those equations? At point A lowermost position ला काय velocity आहे? under root 5 rg. इथं at point B under root 3 rg and at point D under root rg. So this is the important equations we derived. Put these values in our equation of tensions. You calculate by yourself. We'll get TA, TB, TA we get, TB you get. And write down these equations after putting the values of velocity at point A and velocity at point B. Along with that, tension at point D already सांगितलेलं आहे. त्याची व्हॅल्यू किती आहे? 0. So revise it again and again. अगदी आपण त्या आर्टिकल एंड ला आलेलो आहे. आपण काय आपण शिकतो इथं? काय आपण शिकलो इथं? velocity at point D B A काढलं आणि त्यासोबत आपण कंक्लुजन लिहिलं की बॉटम मोस्ट पोझिशनला सगळ्यात जास्त वेग असतो पार्टिकलचा आणि सगळ्यात कमी वेग कुठं असतो? टॉप मोस्ट पोझिशनला. एक्झाम मध्ये प्रश्न असा येऊ शकतो, शो दॅट वेलोसिटी ॲट पॉइंट लोअर मोस्ट पॉइंट इज मॅक्सिमम दॅन मिडवे पॉइंट अँड दॅन टॉप मोस्ट पॉइंट ऑर टॉप मोस्ट पोझिशन. तर याकरिता आपल्याला हे आर्टिकल वारंवार वाचणं आणि न बघता डिराईव्ह करणं अत्यंत गरजेचं आहे. आय होप तुम्ही रिवाइज करता वारंवार आणि रिव्हिजन केल्यानंतर तुम्हाला एक्झॅक्टली समजेल की कोणती स्टेप आपल्याला कुठे अप्लाय करायची आहे आणि कशा पद्धतीने आपल्याला हे आर्टिकल डिराईव्ह करताना प्रोसीड व्हायचं आहे. सो आय सजेस्ट ऑल ऑफ यू रिवाइज करा हे इक्वेशन्स अगेन अँड अगेन. डायग्राममध्ये कोणती मिस्टेक करू नका. फोर्सेस व्यवस्थित दाखवा सो दॅट वी कॅन इझिली डिराईव्ह इक्वेशन in a systematic way the way we derived. Okay, so revise once again. So thank you so much. God bless all of you. Thank you.